नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय गणित प्रज्ञा परीक्षा या ठिकाणी 2 फेब्रुवारी रोजी आयोजित केली आहे. 26 फेब्रुवारी 2023 रोजी झालेली गणित प्रज्ञा परीक्षा या प्रश्नपत्रिकेतील आपण प्रश्न सोडवित आहोत. येणाऱ्या प्रश्नपत्रिकेसाठी हा नमुना आणि प्रश्नांचं स्वरूप अशा पद्धतीनं असणार आहे. त्यामुळं सरावासाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न पहिला आणि दुसरा आपण सोडवलेला आहे. आपण प्रश्न तिसरा सोडवणार आहोत. विस्तार करा. प्रश्न तिसरा ए. 2p छेद 3q वजा 5p छेद 6p कंसाचा घन. ए घन ए वजा बी कंसाचा घन याचा विस्तार आहे. पहिल्या पदाचा घन वजा 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग आणि वजा बी घन याचा वापर करायचा आहे. पहिल्या पदाचा घन 2p छेद 3q कंसाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद तसंच 2p छेद 3q कंसाचा वर्ग गुणिले 5q छेद 6q अधिक 3 गुणिले पहिलं पद तसंच 2p छेद 3q गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग 5q छेद 6p कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन 6p छेद 5q छेद 6p कंसाचा घन. या ठिकाणी 2p त्याचा घन आहे 8p घन, 3q त्याचा घन आहे 27q घन वजा 3 गुणिले 2pचा वर्ग आहे 4p वर्ग, 3qचा वर्ग आहे 9p वर्ग 9q वर्ग गुणिले 5q छेद 6q तसंच 3 दुनी 6p छेद 3q 5 गुणिले 5qचा वर्ग 25q वर्ग 6pचा वर्ग 36p वर्ग वजा 5qचा घन 125q घन 6p कंसाचा घन 216p घन. या ठिकाणी 8p घन छेद 27q घन तसंच या ठिकाणी 3 चौक 12 आणि या 6नं इथं येणाऱ्या 12ला भागले की 6 दोन्ही 12 झालं म्हणजे पाय दोन्ही 10 येत आले 10. पी वर्गातला 1p खालचा p गेला त्यामुळे वर p राहिला. क्यू वर्गातला खालचा q1 आणि वरचा q गेला खाली q राहिला आणि हा 9 राहिलेला आहे. ओके. पुन्हा एकदा 3 चौक 12ला ह्या 6नं भागलं 6 दोन्ही 12 ह्या 5नं 2ला गुणलं 5 2 10 छेद 9 तसंच वजा 10p छेद 9q अधिक या ठिकाणी या 6नं 36ला भागलं 6 6 36 इथं 6 आलेलं आणि इथलं 3 साहित्रिक 18 25 छेद 18. क्यू वर्गातला 1q इथला गेला q वर q राहिला. पी वर्गातला खालचा 1p वरचा गेला खाली p राहिलं 25q छेद 18p वजा 125q घन छेद 216p घन. ओके. त्यानंतर त्यातला बी आहे. समभुज चौकोनाची परिमिती 100 सेमी असून एक कर्ण 14 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ काढा. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. एक कर्ण 14 सेमी दिलेला दुसरा कर्ण काढण्यासाठी या ठिकाणी 100 सेमी त्याची परिमिती दिल्या. त्याची बाजू काढली पाहिजे. चारही बाजू समान आहेत. चारी बाजूंची बेरीज 100 एक बाजू 25 आहे. ओके. त्यामुळं समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात त्यामुळे 14चा 7 झाला. हा 7 हा 25 7 24 25 हे पायथागोरसचे त्रिकोण आहे म्हणजे दुसरा कर्ण निम्मा मिळाला 24 दुप्पट मिळाला 48. अशा पद्धतीने एक कर्ण 48 एक कर्ण 14 यांच्या गुणाकाराला भागिले 2 केले की क्षेत्रफळ मिळेल. पाहूया या ठिकाणी सविस्तर. या ठिकाणी चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. कर्ण AC बरोबर 14 दिलेला आहे. कर्ण AC 14 आणि AM 14च्या निमपट म्हणजे 7 सेमी. कर्ण परस्परांना दुभागतात व लंब असतात 7 सेमी. समभुज चौकोनाची परिमिती 4 गुणिले बाजू 100 भागिले 4 बरोबर बाजू 25 सेमी. बाजू AB 25 सेमी. काटकोन त्रिकोण AMB मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार या ठिकाणी AM वर्ग अधिक MB वर्ग AM वर्ग अधिक MB वर्ग बरोबर AB वर्ग 25 वर्ग बरोबर 7 वर्ग अधिक MB वर्ग म्हणजे BM वर्ग बरोबर 25 वर्ग वजा 7 वर्ग 625 वजा 49. 625 मध्ये 49 गेले 576. BM वर्गाचं वर्गमूळ BM 576 चे 24
कर्ण बी डी बरोबर 2 गुणिले बी एम, 2 गुणिले 24 बरोबर 48 सेमी. ओके, दुसरा कर्ण 48 सेमी. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार 1/2 गुणिले 14, एक कर्ण दुसरा 48. त्यामुळं बे एके बे साती 14, 7 न 48ला 7 8 56ला 6 4 5, 7 चौक 28 5 33, 336 चौसेमी. त्यानंतर प्रश्न चौथा, विस्तार सूत्राचा उपयोग करून 62चा घन काढा. प्रश्न चौथ्यातला ए, 62 घन म्हणजे या ठिकाणी 60 अधिक 2 कंसाचा घन, ए अधिक बी कंसाचं घन म्हणजे पहिल्या पदाचं घन 60चा घन, अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 60चा वर्ग गुणिले दुसरे पद तसंच, अधिक 3 गुणिले पहिलं पद तसंच दुसऱ्या पदाचं वर्ग, अधिक शेवटी दुसऱ्या पदाचं घन. 60चा घन, 6चा घन 216 आणि 60 3 वेळा असल्यामुळे 3 शून्य. ओके, 2,16,000. 60चा वर्ग या ठिकाणी 3603 तसंच या ठिकाणी हे 3 दुनी 6, 3600 गुणिले 6, साहित्रिक 18 180 60 गुणिले 3 180 गुणिले 4 आणि अधिक 2चा घन 8, 2,16,000. 36 गुणिले 6 216, परत हे शून्य 21,700, अधिक 18 चौक 72 720 अधिक 8, 2,16,000 अधिक 21,700 अधिक 720 अधिक 8, या सर्वांची बेरीज 2,38,328. हे 8 तसंच, दुसरांक 2, तिसरांक 7 7 13 3 हातच्याला 1, चौथांक 1 1 2, 2 1 3, पुढं 7 2 8 आणि 21 आणि 2 23, 2,38,328. हा 62चा घन आहे. ओके, त्यानंतर बी त्यातला, छापील किमतीवर शेकडा 10 सूट असताना ग्राहकास एकूण सूट 170 रुपये मिळते, तर ग्राहकाला ती वस्तू केवढ्याला मिळेल. या ठिकाणी वस्तूची छापील किंमत 100 रुपये मानू, एकूण सूट 170 रुपये आहे. त्यामुळे आपल्याला शेकडा सूट भागिले छापील किंमत. ओके, सूट भागिले छापील किंमत गुणिले 100. शेकडा सूट 10 आहे बरोबर सूट एकूण येईल 170 भागिले छापील किंमत 1 गुणिले 100. या ठिकाणी हे 0 आणि हे 0 दोन बाजू गेले, 1 भागिले तो 1ला गुणले 101 आणि 170 वर हे 0 1700 1 बरोबर 1700 म्हणजे ग्राहकास ती 1700 रुपये मिळेल. ओके, त्यानंतर त्यातला सी, सोपे रूप द्या. 1 घन वजा 7 1 अधिक 12 छेद 3 1 वर्ग वजा 1 वजा 2 भागिले 1 वर्ग वजा 9 भागिले 3 1 वर्ग वजा 7 1 वजा 6. या ठिकाणी स्वतंत्र अवयव पाडायचे. 1 वर्ग आहे, 1 वर्ग वजा 7 1 अधिक 12चे अवयव 4 त्रिकोण 12 4 आणि 3 7, म्हणजे मधल्या पदासाठी 1 वर्ग वजा 3 1 वजा 4 1 मधल्या पदासाठी अधिक 12. पहिल्या दोघातून सामायिक 1 निघाला, आत 1 वजा 3 राहिला. हा 1 वजा 3 तसाच, हा 1 इथला आहे, वजा 4 बाहेर, 2 समान कंस आहेत, 1 वजा 3 एका कंसात, 1 वजा 4 दुसऱ्या कंसात. त्यानंतर 3 1 वर्ग वजा 1 वजा 2, या ठिकाणी 3 दुनी 6, वर्गपदाला सहगुणक आहे 3 आणि स्थिर पद वजा 2, गुणाकार त्यांचा 6, वजा 6चे अवयव 3 दुनी 6, 3चं चिन्ह वजा मोठ्या पदाचे चिन्ह मधल्या पदाचे चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं, म्हणजे वजा 3 1 अधिक 2 1 वजा 1, या दोघाचा गुणाकार वजा 6, फरक वजा 1. त्यामुळं वजा 1 ऐवजी वजा 3 1 अधिक 2 1, पहिल्या दोघातून सामायिक 3 1 आत 1 वजा 1 राहतोय, अधिक 2 कंसात 1 वजा 1, 2 सामायिक कंसाबद्दल 1 वजा 1 1 कंस, बाहेरची पदं दुसऱ्या कंसात 3 1 अधिक 2, 1 वर्ग वजा 9 पहिल्या कंसात 1 अधिक 3 दुसऱ्या कंसात 1 वजा 3 आणि 3 1 वर्ग वजा 7 1 वजा 6, साहित्रिक 18, 3 आणि वजा 6 गुणाकार वजा 18, 7 फरक आला पाहिजे म्हणून 9 जुने 18, 3 1 वर्ग वजा 9 1 अधिक 2 1 वजा 9 1 अधिक 2 1 वजा 6, पहिल्या दोघातून सामायिक 3 1, त्यामुळे आत राहिले 1 वजा 3 अधिक 2 कंसात 1 वजा 3, 2 समान कंसाबद्दल 1 कंस 1 वजा 3, बाहेरचं 3 1 अधिक 2. ओके, मूळ गणित 1 वर्ग वजा 7 1 अधिक 12 छेद 3 1 वर्ग वजा 1 वजा 2 भागिले 1 वर्ग वजा 9 भागिले 3 1 वर्ग वजा 7 1 वजा 6, भागिले जो गुणिले केलं बाकी तसं लिहिलेलं आहे. ओके, 1 वर्ग वजा 9 वरती आला, हा खाली गेला.
एक्स वर्ग वजा 7 एक्स अधिक 12चे अवयव पडलेत आपण एक्स वजा 3 पहिल्या कंसात, एक्स वजा 4 दुसऱ्या कंसात. छेदस्थानी 3 एक्स वर्ग वजा एक्स वजा 2चे अवयव आपण पाडलेत एक्स वजा 1 पहिल्या कंसात 3 एक्स अधिक 2 गुणिले 3 एक्स वर्ग वजा 7 एक्स वजा 6चे अवयव पहिल्या कंसात एक्स वजा 3 दुसऱ्या कंसात 3 एक्स अधिक 2 छेद एक्स अधिक 3 एक्स वजा 3 एक्स वर्ग वजा 9चे अवयव एक्स अधिक 3 एक्स वजा 3 एक्स वजा 3ला एक्स वजा 3 गेले, त्यानंतर 3 एक्स अधिक 2ला 3 एक्स अधिक 2 गेले, राहिलेत एक्स वजा 4 एक्स वजा 3. ओके. छेदस्थानी एक्स वजा 1 एक्स अधिक 3 एक्स वजा 1 एक्स अधिक 3. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून 2 फेब्रुवारीला असणाऱ्या या परीक्षेसाठी सर्वाधिक आपणास गुण मिळतील, सर्वांनाच मिळतील. अशा पद्धतीच्या उदाहरणांचा जरूर सराव करा. या प्रश्नपत्रिकेतील पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेत आहे. धन्यवाद मित्रांनो.